मराठवाड्यातील प्रत्येक लग्नामध्ये पंक्तीमध्ये बनवली जाणारी वाढली जाणारी जी भाजी आहे ती आहे झणझणीत वांग बटाटा रस्सा भाजी। आणि मला वाटतं प्रत्येक महाराष्ट्रीयन घरामध्ये आठवड्यातून किमान एकदा किंवा दोनदा ही भाजी बनलीच जाते। कारण मला वाटतं ह्या भाजीमध्ये किंवा या भाजीवर मराठी माणसांचं खूप जास्त प्रेम आहे म्हणून। तर चला आज आपण बनवणार आहोत झणझणीत अशी वांग बटाटा रस्सा भाजी। तर सर्वात अगोदर मी वांग्याचे काप केलेले आहेत, त्यानंतर बटाट्याचे काप सुद्धा करून घेतले आणि आपल्याला मिठाच्या पाण्यामध्ये 10 मिनिटं ते बाजूला ठेवून द्यायचे आहेत। आता आपल्याला एक कोरडं वाटण तयार करायचं आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये आलं, लसूण, भरपूर अशी कोथिंबीर आणि सुक्या खोबऱ्याचा किस घालून आपल्याला हे कोरडं वाटण तयार करायचं आहे। गॅसवर कढई ठेवून कढईमध्ये भरपूर असं तेल घालायचं, त्यामध्ये जिरे, मोहरी, कढीपत्ता घालायची। त्यानंतर आपल्याला याच्यामध्ये घालायचा आहे बारीक चिरलेला कांदा आणि जो कांदा आहे तो गुलाबी रंग येईपर्यंत आपल्याला तेलामध्ये परतवून घ्यायचा आहे। त्यानंतर एक बारीक चिरलेला टोमॅटो सुद्धा घालायचा आहे। टोमॅटो मऊ होईपर्यंत तेलामध्ये परतवून घ्यायचा। त्यानंतर याच्यामध्ये घालायचं आहे वाटण, आपण जे कोरडं वाटण तयार केलं होतं ते घालायचं आहे, ते सुद्धा आपल्याला तेलामध्ये छान परतवून घ्यायचं आहे। काही बेसिक मसाले घालायचे, हळद, लाल तिखट, धने जिरा पावडर घालायचं आहे। त्यानंतर मी ते 2 चमचे कांदा लसूण मसाला सुद्धा घातलेला आहे। तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं। त्यानंतर बटाट्याचे काप घालायचे, चवीनुसार थोडंसं मीठ घालायचं जेणेकरून बटाटे मऊ होतील आणि 1-2 मिनटं झाकण ठेवून आपल्याला एक वाफ काढून घ्यायची आहे। त्यानंतर वांगी घालायची आणि सर्व मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला गरम पाणी ॲड करायचं आहे जेणेकरून आपल्या भाजीला तरी खूप छान येईल। त्यानंतर चवीनुसार मीठ घालायचं आहे, कारण आपण मीठ अगोदर सुद्धा घातलेलं होतं, त्यामुळे आपल्याला ते मिठाचा वापर जपून करायचा आहे। त्यानंतर बघू शकता तुम्ही ते 10 मिनटं झाकण ठेवून आपल्याला ही भाजी शिजवून घ्यायची आहे। 10 मिनिटानंतर आपली भाजी छान अशी शिजलेली आहे। आता याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे भाजलेल्या शेंगदाण्यांचा कूट असतो, तो कूट आपल्याला 2 चमचे घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचाभर गरम मसाला घालायचा आणि छान मिक्स करून घ्यायचं। त्यानंतर गॅस बंद करायचा, बारीक चिरलेली भरपूर अशी कोथिंबीर घालायची। तर तयार आहे आपली झणझणीत अशी पंक्तीमध्ये वाढली जाणारी वांग बटाटा रस्सा भाजी। चवीला एक नंबर आहे, अप्रतिम लागते। भाकरीसोबत खा, चपातीसोबत खा, फुलक्यासोबत खा, खरंच अप्रतिम लागते, खूप छान लागते। नक्की बनवून बघा। तुम्हाला कशी वाटली ही रेसिपी मला नक्की सांगा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब